पाहत आहात एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। आजच्या भागात आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक गुन्ह्याची कहाणी। एका माजी महिला सरपंचाचा मृतदेह कारमध्ये आढळतो। संशयित आरोपी शेकडो किलोमीटर दूर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघाल्याचा आरोप आणि भिवंडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस येतं। नेमकं काय घडलं, पोलिसांच्या प्राथमिक तपासात काय समोर आलं आणि या प्रकरणाने संपूर्ण कोल्हापूर हादरून का गेलं, पाहूया आजच्या विशेष भागात। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव परिसरात ही घटना घडली। मृत महिला या गावाच्या माजी सरपंच होत्या। त्यांचे नाव सुरेखा न्यारे असे होते। पोलिसांच्या म्हणण्यानुसार संशयित आरोपी प्रकाश पाटील आणि मृत महिला यांच्यात वैयक्तिक संबंध होते अशी माहिती तपासातून समोर येत आहे। तपासादरम्यान आरोपींनी दिलेल्या कथित माहितीनुसार लग्नाच्या मुद्द्यांवरून दोघांमध्ये वाद सुरू होते। मात्र या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी तपास यंत्रणा करत आहे। तपास यंत्रणेनुसार वाद वाढल्यानंतर महिलेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय आहे। घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कारमध्ये ठेवून आरोपी कोल्हापूरहून भिवंडीच्या दिशेने निघाल्याचा पोलिसांचा दावा आहे। पोलिसांच्या मते मृतदेह निर्जन ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होणार होता। भिवंडी परिसरात गस्ती दरम्यान पोलिसांना संबंधित कार संशयितास्पद आढळली। तपासादरम्यान कारमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे। यानंतर संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले। या सतर्क कारवाईमुळे गंभीर गुन्हा उघडकीस आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। या घटनेची माहिती तत्काळ शाहूवाडी पोलिसांना देण्यात आली। आरोपीला पुढील चौकशीसाठी संबंधित पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। सध्या पोलिसांकडून पुढील मुद्द्यांवर तपास सुरू आहे। घटनेची नेमकी वेळ, घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल, शवविच्छेदन अहवाल, दोघांमधील संबंध आणि त्याविषयी उपलब्ध पुरावे या सर्व तपासानंतरच घटनेमागील संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे। कोणत्याही गंभीर गुन्ह्यात पोलीस तपास, वैज्ञानिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि न्यायालयातील प्रक्रिया यांना अत्यंत महत्त्व असते। या प्रकरणातही अंतिम निष्कर्ष न्यायालयातील प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल। म्हणून अफवा, अप्रामाणिक माहिती किंवा सोशल मीडियावरील दावे शेअर करण्याचे टाळावे। कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। एका माजी लोकप्रतिनिधींचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये मृतदेह, शेकडो किलोमीटरचा प्रवास आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलेले प्रकरण। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून त्यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। आपण पाहत होतात एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। अशाच महत्त्वाच्या गुन्हेगारी घटनांचे सखोल विश्लेषण पाहण्यासाठी एसपी9 मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। मी स्नेहल, धन्यवाद।